पुढच्या आपल्या पाहुण्या आहेत सौ स्वाती देवेंद्र शिंदे. यांच्याविषयी आपल्याला परिचय करून देणार आहेत श्रीमती कोमल जाधव मॅडम. मी कोमल जाधव मॅडम यांना विनंती करते की आपल्या पुढील पाहुण्यांचा परिचय आपण करून द्यावा. नमस्कार मॅडम, आवाज येतोय ना? हो हो, आवाज येतोय माझा? येतोय मॅडम, येतोय. महिला निमित्त एक छोटीशी कविता. आधुनिक युग की नारी हूँ, आधुनिक युग की नारी हूँ, थोड़ी सी मनमोजी हूँ, थोड़ी संस्कारी हूँ, कभी बेचारी हूँ तो कभी सब पर भारी हूँ, साड़ी सेवर पहन लूं, पूजा में जाने वाली हूँ, सदा पहनना पसंद मॉडर्न पहनावे वाली हूँ, चाट कचोरी गोलगप्पे चाव से खाने वाली हूँ, बात करो फिगर की तो ग्रीन टी पीने वाली हूँ, घर और बाहर सब खुद ही संभालने वाली हूँ, अगर जरूरत हो खुद की सेवा करवाने वाली हूँ, बात हो काम की तो खुद ही अकेले भगाने वाली हूँ, थोड़ी डरने वाली हूँ, थोड़ी धमकाने वाली हूँ, किसी मदद की नहीं चाह खुद सब करने वाली हूँ, सबसे तो मैं जीत भी जाऊं पर बच्चों से बस हारी हूँ, मैं आधुनिक युग की नारी हूँ, मैं आधुनिक युग की नारी हूँ. आज आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत त्यांचा परिचय. त्यांचे नाव सौ स्वाती देवेंद्र शिंदे. त्यांचे कार्यक्षेत्र उपशिक्षिका रचना विद्यालय नाशिक, शिक्षण BA DED, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील अनुभव त्यांचा 14 वर्षांचा आहे. त्यांचे उल्लेखनीय कार्य आणि त्यांनी राबवलेले उपक्रम, ऑनलाईन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी श्यामची आई पुस्तकाचे अभिवादन, सोप्या पद्धतीने रांगोळी रेखाटन, पुस्तकांचे परीक्षण अग्निपंख, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन पारितोषिक, ऑनलाईन शिक्षण सुलभ पद्धतीने होण्यासाठी शिक्षकांसाठी कार्यशाळा, त्याच पद्धतीने शिक्षक व्यासपीठाने ग्रामीणला श्यामची आई पुस्तक अभिवादन अभिवाचन निवड. यानंतर मी पुढील सूत्रे आपल्या प्रमुख पाहुण्यांकडे देते. शिंदे मॅडम यांना मी बोलण्यासाठी विनंती करते. सर्वांना शुभ प्रभात. मी सौ स्वाती देवेंद्र शिंदे, नवरचना विद्यालय प्राथमिक. सर्वप्रथम सर्वांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिन आहे आणि आज आपण सर्वांनी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या महिला कर्तृत्ववान कामगिरी बजावत आहे या महिलांना या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करते. आणि मी ज्या संस्थेत काम करते म्हणजे माझी जी संस्था आहे महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना आणि नवरचना विद्यालय, यामध्ये मी काम करते आणि या संस्थेच्या संस्थापिका सुद्धा त्रिमूर्ती देवीच आहेत. कुसुमताई पटवर्धन, शांताबाई लिमये आणि कुमुदताई ओक या तिघींना वंदन करते. आणि आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभारही व्यक्त करते. त्या ठिकाणी सर्व शिक्षक आहेत, अधिकारी वर्ग आहे, पालक आहेत आणि विद्यार्थी वर्ग आहेत. मी प्राथमिक शिक्षिका असल्याने माझा संबंध सर्वात जास्त विद्यार्थ्यांशी येत असतो आणि पालकांशी येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करत असताना एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की महिलांबद्दल आदर हा आपल्या कुटुंबापासूनच तो आदर बाळगण्यास किंवा तो आदर देण्यास सुरुवात केली पाहिजे. जागतिक महिला दिन कधीपासून सुरुवात करण्यात येते आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल थोडंसं मी आपल्याशी संवाद साधू इच्छिते. ऑगस्ट 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद कोपनहेगन येथे भरली होती आणि या परिषदेमध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले होते की स्त्री वर्गाला जो काही कामाचे तास दिले जातात या कामाच्या तासाचे आणि त्याचबरोबर स्त्रियांना मतदानाचा देखील अधिकार नव्हता, हे महत्वाचे 2 मुद्दे अधोरेखित करत स्त्रियांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, बंद पुकारला होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींची शहानिशा करत शेवटी संपूर्ण जागतिक स्तरावरती 1949 मध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर स्त्रियांना समान दर्जा दिला पाहिजे. स्त्री आणि पुरुष समानता हे आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सोय स्त्री आणि पुरुष दोघांसाठी करून दिलेली आहे. तरी देखील आजही आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो त्यावेळी आपल्याला दिसतं की समाजामध्ये आजही स्त्रियांना हे कमी लेखलं जातं, मग ते त्यांच्या कामगिरीच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही बाबतीत असेल. तर आज या निमित्ताने आपण, मग ते स्त्रिया असू दे किंवा पुरुष असू दे, आपण एकमेकांना एक सन्मान दिला पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे.
आणि स्त्रियांना शिक्षण मिळवण्यासाठी किंवा स्त्रियांना समाजामध्ये समान दर्जा मिळवून देण्यासाठी अनेक व्यक्तींनी, अनेक समाज सुधारकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत. आता यामध्ये अनेक स्त्रिया आहेत. तर जेव्हा मी स्त्रियांबद्दल बोलायला घेते तेव्हा मला सुनील जोगी नावाचे एक हिंदी कवी आहेत, त्यांची कविता खूप भावते. मनाला कुठेतरी एक बोचणी लागते की स्त्रिया एवढ्या कर्तृत्ववान असताना देखील आपण स्त्रियांना का कमी लेखतो. खूप सुंदर कविता आहे. स्त्री समाजामध्ये वावरताना आजी, आई, मुलगी या सगळ्या गोष्टींचं ती ह्या जबाबदाऱ्या ती पार पाडत असते. आणि त्यातील मुलगी ही जबाबदारी पार पाडत असताना तिच्या मनाला काय वाटत असतं किंवा मुलींबद्दल आपल्या मनात काय भावना निर्माण होत असतात, ही एक सुंदर संदेश देणारी ही कविता मी आपल्या पुढे सादर करते. बेटिया भगवान का सबसे बड़ा वरदान है. बेटिया घर की पुरानी खिड़कियों को खोलती है. बेटिया घर में हो तो घर की दीवारें बोलती है. बेटी ने हरदम घर का नाम ही रोशन किया है. वक्त पर बनकर मीरा जहर का प्याला पिया है. हाथ में तलवार लेकर लक्ष्मी बाई बनी है. इंदिरा बनकर समुच्चय विश्व के आगे तनी है. मदर टेरेसा बनी करुणा का सागर हो गई है. जाके नासा में सितारे आसमां में बो गई है. ऐश बन सौंदर्य से सारे जहां को जीत लाई. ऐश बन सौंदर्य से सारे जहां को जीत लाई. साइना बन खेल के मैदान में भी खिलखिलाई. सुन लता मंगेशकर सूर के समंदर डोलते हैं. अरे मूर्ख है वो लोग जो बेटियों को बेटों से कम तोलते हैं. बाप की पगड़ी है, माँ का रेशमी परिधान है. बेटिया तो भगवान का सबसे बड़ा वरदान है. बेटिया तो भगवान का सबसे बड़ा वरदान है. मित्रांनो, जेव्हा आपण स्त्रीबद्दल बोलत असतो त्यावेळी ती ज्या वेगवेगळ्या भूमिकेतनं जात असते, तर त्या भूमिकेत ती स्वतःला इतकी समरस करून घेत असते की प्रत्येक भूमिका बजावताना ती स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवून इतरांसाठी नेहमी झगडत असते. इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी असेल, इतरांना प्रेम देण्यासाठी असेल. असंच एक कर्तृत्ववान महिला म्हणजे जिजामाता, जिने शिवरायांना घडवलं. भारतात तर अनेक शूर पराक्रमी स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत आणि त्यापैकी एक स्त्री आहे जिजामाता. यवनांच्या काळामध्ये जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, यवनांच्या अधिपत्याखाली होतो, त्यावेळी जिजामातांनी शिवरायांना जे संस्कार दिले ते संस्कार देण्याची आज आपल्याला एक आई म्हणून, एक शिक्षिका म्हणून, समाजातील एक स्त्री म्हणून मुलांवर संस्कार घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. शिवरायांना जिजामातेने वेगवेगळ्या पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या, साधू संतांच्या गोष्टी सांगितल्या. आज आपण आपल्या मुलांना आणि मुलींना ज्या पराक्रमी स्त्रिया आहेत, जे पराक्रमी पुरुष आहेत, त्या सर्वांच्या गोष्टी नक्कीच त्यांच्या कानावर जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा त्यांच्या कानावरती जातील त्यावेळी त्यांना त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यांचा देखील विकास त्यातनं घडेल. समाजामध्ये वावरताना त्यांना देखील असं वाटेल की नाही, आपण असं बनलं पाहिजे, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची या विद्यार्थिनींना, या विद्यार्थ्यांना गरज आहे. जिजामातेप्रमाणेच अजून एक शूरत्व गाजवणारी स्त्री जी इतिहासामध्ये आपल्या पराक्रमाने आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ती म्हणजे झाशीची राणी. खरं सांगायला गेलं तर आज प्रत्येक मुलीने झाशीच्या राणीचा आदर्श समाजा पुढे ठेवला पाहिजे. वर्तमान जैसे तैसे कट्टा सभी का किंतु व्यापक भविष्य की कहानी होनी चाहिए. मरकर एक रोज जाना सबको पड़ेगा, मरने के बाद भी निशानी होनी चाहिए. अश्रुओं के धार के समक्ष घुटने ना टेके, हिंद वाली बेटी स्वाभिमानी होनी चाहिए. वक्त आ पड़े तो बेरियों का वक्ष चीर डाले, लक्ष्मीबाई जैसी मर्दानी होनी चाहिए. असं मर्दानगीचं, असं पुरुषत्वाचं जे लेणं झाशीच्या राणीला मिळालं, ते लेणं आपण सर्वांनी घेणं आणि आपल्या मुलांना, आपल्या मुलींना देणं देखील खूप गरजेचं आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या स्त्रियांबद्दल आपण बोलतो, ऐकतो, वाचतो, त्यावेळी त्यांच्याप्रमाणे होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. फक्त वाचलं, ऐकलं आणि ते सोडून दिलं तर याला काहीच महत्व नाहीये. तर त्यांच्यामधील जे काही गुण आहेत तर ते सगळे गुण आपण स्वतःमध्ये अवलंबले पाहिजेत आणि त्याचबरोबर ते गुण प्रत्यक्षात तुम्ही आचरणात आणले पाहिजे. जेव्हा जेव्हा मी श्यामच्या आईच्या पुस्तकाचं अभिवाचन करत असते त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवतं की आई ही आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाला आकार देणारी, आपल्या जीवनाला कंगोरे निर्माण करणारी एक महत्वपूर्ण स्त्री आहे, जिच्यामुळे आपण हा
हे जीवन बघत असतो, हा समाज बघत असतो, समाजात कसं वावरावं, कसं वागावं याचं उत्तम ज्ञान आपल्याला आईकडनं मिळत असतं. खरं तर मी आज शिक्षिका आहे याचा मला अभिमान आहे आणि या अभिमानामागे माझ्या आईचं खूप मोठे कष्ट आहेत. म्हणजे माझ्या वडिलांच्या, माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन माझ्या आईने माझं शिक्षण केलं आणि म्हणून आज मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि खरंच मी मनापासून माझ्या आईचे खूप आभार मानते. आणि आपण सर्वांनी देखील आपल्या आईचा वारसा पुढे चालवला पाहिजे, की आपली आई आपल्यासाठी खूप काही करत असते. तर आई म्हणून जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो तेव्हा आपल्या मुलांमध्ये देखील ही गोष्ट रुजवली पाहिजे की स्त्रियांबद्दल आपण प्रत्येक मुलाने म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलामध्ये अशी एक दृष्टी निर्माण केली पाहिजे की स्त्रियाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा नेहमी निर्मळ असला पाहिजे. जसं सावित्रीबाई फुलेंनी स्वतः शिक्षण घेतलं आणि स्त्रियांसाठी संपूर्ण समाज, संपूर्ण जग शिक्षणासाठी खुला करून दिला. आपल्या भारतामध्ये तर खूप वाईट परिस्थिती होती. समाज हा अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांच्या खाली दाबला गेलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी स्वतः शेणाचे, मातीचे, चिखलाचे गोळे अंगावरती झेलले. अनेक कष्ट त्यांनी त्यासाठी सोसले, अनेक यातनांना त्या सामोरे गेल्यात. समाजाची घृणा त्यांनी पत्करली, पण स्त्रियांसाठी शिक्षण खुले गेले. आज आपण वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहोत. अनेक स्त्रिया उंच पदावर कार्यरत आहे. त्या केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणासाठी योगदान दिलेलं आहे त्यामुळेच. सावित्रीबाई फुलेंनी जो वटवृक्ष शिक्षणाचा लावला, आता त्या वटवृक्षाला अनेक फांद्या आलेल्या आहेत, त्या फांद्यांना फळं फुटलेली आहेत. आणि या फळांचं उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या आमच्यासारख्या अनेक स्त्रिया तर आहेच, पण अनेक कर्तृत्ववान स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी समाजामध्ये वेगवेगळे बदल घडून आणलेले आहेत. मग त्यामध्ये अंतराळवीर कल्पना चावला असेल, आपल्या भारताचं पहिलं पंतप्रधानपद गाजवणाऱ्या इंदिरा गांधी असतील, किंवा पहिल्या राष्ट्रपती म्हणून ज्यांनी स्वतःचं नाव खूप मोठं केलं आणि त्याचबरोबर देशाचं नाव देखील उंचावलं त्या प्रतिभाताई पाटील असतील. म्हणजे भारताचं नेतृत्व खंबीरपणे अनेक स्त्रियांनी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेलं आहे. मुख्यत्वे करून खेळाडू क्षेत्र असेल, म्हणजे खेळाचं क्षेत्र तर आपल्याकडे स्त्रियांसाठी पूर्वी मुलींनी खेळ खेळणं म्हणजे एकदम चुकीचं समजलं जायचं. पण मेरी कोमने दाखवून दिलं की बॉक्सर सारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी जी काही कामगिरी केली, सुवर्ण पदक पटकावलं. त्याप्रमाणे पीटी उषा आहे किंवा पी.व्ही. सिंधू आहेत, सायना नेहवाल आहेत. पोलीस खात्यामधील आदर्श म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशा किरण बेदी आहेत. त्यानंतर समाजासाठी एक समाज सुधारक म्हणून कार्य करणाऱ्या साधनाताई आमटे आहेत, सुधाताई मूर्ती आहेत. तर या सर्व स्त्रिया आपल्या सर्वांसमोरच्या खूप मोठ्या आदर्श आहेत. जसं आपल्या भारतातल्या स्त्रिया आपल्यासाठी आदर्श आहेत, तशा परदेशातील काही स्त्रियांवरती आपण दृष्टिक्षेप टाकणं, त्यांच्याबद्दल माहिती घेणं आजच्या दिनी खरंच खूप महत्वाचं ठरेल. आता चालू क्षेत्रामध्ये म्हणजे चालू घडामोडीमध्ये जर आपण विचार केला तर पाकिस्तानातील एक छोट्या शहरात मलाला नावाची एक मुलगी पुढे येते. काय त्यांच्या धर्माविरुद्ध, त्यांच्या धर्मात जे स्त्री शिक्षणाला विरोध केला जातो त्याच्या विरुद्ध आवाज उठवते आणि स्त्रियांसाठी शिक्षण हे मोफत केलं पाहिजे किंवा खुलं केलं पाहिजे यासाठी ती अफगाणिस्तानातील जे काही अतिरेकी आहे त्यांच्याशी सुद्धा लढायला तयार होते. एक बॉम्बस्फोट घडवला जातो तिचं ते कार्य दडपण्यासाठी आणि त्यातनं ती पुन्हा उभारी घेते. तिने ज्या यातना त्यात सहन केल्या आहेत त्या सगळ्या यातना दूर सारून ती पुन्हा एकदा स्त्रियांच्या शिक्षणासाठी उभी राहते, मृत्यूच्या दारातून परत येते, आपल्यासाठी दूत म्हणून काम करते. तर अशा मलालाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळतो. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे ती ज्या समाजातून आलेली आहे तो मुस्लिम समाज, त्यांच्यामध्ये बुरखा बंद स्त्रियांनीच घराबाहेर पडताना देखील एखाद्या छोट्या मुलाला घेऊन बाहेर पडणं, एकटं बाहेर न पडणं किंवा फक्त स्त्रियांनी बाहेर न पडणं, अशा अनेक रूढी परंपरा त्यांच्यावरती लादल्या गेलेल्या असताना तिने जे काही कर्तृत्व केलं आणि त्यांना जो नोबेल पुरस्कार मिळाला तो खरंच आपल्या सर्वांसमोर खूप मोठा आदर्श आहे. आज आपण बघतो आहोत की संपूर्ण जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आपल्याला दिसतो आहे. समाजामध्ये पर्यावरणाला विरोधात जातील अशा अनेक गोष्टी घडत आहेत. म्हणजे आपण कोरोना काळात जे काही संकट अनुभवलेलं आहे किंवा कोरोनाचं संकट असेल किंवा यापूर्वी ज्या काही नैसर्गिक आपत्ती आलेल्या असतील तर या आपत्तीमध्ये कुठेतरी माणूस जबाबदार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी एक फ्रान्समधील ग्रेटा नावाची मुलगी पुढे येते आणि ती आपल्या सगळ्यांना, अगदी छोटीशी मुलगी जी शाळामध्ये कॉलेजमध्ये शिकत असतानापासून पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपला हातभार लावत असते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हिने स्वतः
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांना सुद्धा विरोध केला की नाही, तुम्ही माझी भेट घ्या, मला भेटा, आणि जे काही पर्यावरणाचा ऱ्हास चाललेला आहे, हा ऱ्हास थांबवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा. आणि आज खरंच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण सर्वजण आज जो मोकळा श्वास घेण्याचा जे म्हणतो आहोत, तो कालांतराने आपला हा मोकळा श्वास सुद्धा घ्यायला मिळणार नाही. तर मग काय कारण आहे हा मोकळा श्वास न घेण्यासाठी? तर आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. आणि ग्रेटा नावाची मुलगी जेव्हा अगदी बालपणापासून या गोष्टीसाठी काम करत असते, तर त्यावेळी आपल्या सगळ्यांना तिचा अभिमान वाटतो. तर ज्या ज्या स्त्रियांबद्दल मी आतापर्यंत बोलत आहे, त्या सर्व स्त्रिया त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप कर्तृत्ववान कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. तसं बघायला गेलं तर आपण सर्वांनी देखील आपापल्या क्षेत्रामध्ये विशेष काहीतरी केलं पाहिजे. चूल आणि मूल यापर्यंत सीमित न राहता आपण सर्वांनीच, सर्व स्त्रियांनी समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण ठेवली पाहिजे. तसं बघायला गेलं तर ही सृष्टी, जिला आपण स्त्री प्रधान म्हणतो, म्हणजे लिंग जर बघितलं सृष्टीचं तर ते स्त्रीलिंग आहे, तर ही निर्मितीच जर आपली स्त्रीवरती आधारित आहे, तर या स्त्रीची आपण सर्वांनी आपण सर्वांनी तिचा आदर ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्त्रिया जेव्हा एकमेकांबद्दल बोलताना दिसतात, तेव्हा त्या परस्परांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे असं म्हटलं जातं. बऱ्याच अंशी कधी कधी ते बघायलाही मिळतं, जरी पूर्णतः सत्य नसतं तरी काही सत्य त्यात दिसतं आपल्याला. तर स्त्रीने स्त्रीचा आदर केला पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे, तिचे गुण इतरांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना खरंच एक मनापासून माझी विनंती आहे की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये येतात, शाळेतून घरी जातात, समाजामध्ये वावरत असतात, तेव्हा प्रत्येक मुलीकडे, प्रत्येक स्त्रियांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. तुमची दृष्टी बदलली तर हे जग बदलायला वेळ लागणार नाही. म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही समान संधी या ठिकाणी मिळायला खरंच वेळ लागणार नाही. स्त्री खूप पुढे गेली असली तरी पण पुरुषांना, जसं आता काय होतंय की पुरुष स्वभाव जो आहे तो स्त्रियांना दडपण्याचा प्रयत्न करतोय, पण बऱ्याच अंशी स्त्रियांना पुढे आणण्यामागे देखील पुरुषांचाच खूप मोठा हात आहे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत, की ज्योतिबा फुलेंनीच त्यांना शिक्षण दिलं आणि स्त्रियांसाठी शिक्षण फुले करण्याची ही जी संकल्पना होती ती आधी ज्योतिराव फुलेंच्या मनात आली. म्हणजे स्त्री पुरुष हा भेदभाव न होता पुरुषांना देखील त्यांचं स्थान त्यांच्या जागेवरती असणं किंवा पुरुषांना त्यांचं स्थान मिळणं हे देखील गरजेचं आहे, आणि स्त्रियांना देखील त्यांचं स्थान मिळणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कसं बघायला गेलो तर आपल्या धर्मामध्ये, आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत, जाती आहेत, पण निसर्गाने जी जात निर्माण केली आहे ती फक्त स्त्री आणि पुरुष आहे. आणि ही स्त्री आणि पुरुष जात ही फक्त त्यांनी कशाच्या आधारे निर्माण केलेली आहे, तर त्यांना जे काही शारीरिक वैशिष्ट्य दिलेली आहेत, काही मानसिक वैशिष्ट्य दिलेली आहेत, त्याच्या आधारावरती निर्माण झालेली आहे. म्हणजे पुरुषांकडे कणखरपणा दिलेला आहे, पुरुषत्व दिलेला आहे, पोलादीपणा दिलेला आहे, तर स्त्रीकडे कारुण्याची भावना दिलेली आहे. स्त्री ही पूर्ण दृष्टीने कारुण्य प्रदानाची मूर्ती म्हणून बघितली जाते. तिच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सक्षम बनण्यासाठी जे काही बळ लागतं ते दिसून येतं आपल्याला. आणि सगळ्यांनी जेव्हा स्त्री आणि पुरुष हे समान पातळीवरती जाऊन आपण जेव्हा बघत असतो, तर त्यावेळी आपल्याला हे जाणवत असतं की प्रत्येक गोष्टीचा उद्धार होण्यासाठी दोघंही तितकेच कारणीभूत आहेत. म्हणजे अगदी पुरातन काळापासून तुम्ही सीतेचं उदाहरण घ्या किंवा द्रौपदीचं उदाहरण घ्या, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार खूप मोठ्या प्रमाणावरती स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामगिरी केलेली आहे. तर ह्या सगळ्या स्त्रियांचा आदर्श आपण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोळ्यासमोर ठेवूया, त्यांचा आदर्श घेऊन जगूया आणि तो प्रत्यक्षात आपल्या आचरणात आणूया. सर्वांना ही मनापासून विनंती आहे. सगळ्या पुरुषप्रधान संस्कृती जरी आपण असं म्हणत असलो तरी आता स्त्री प्रधान संस्कृती कुठेतरी आपल्या सगळ्यांमध्ये रुजवायला लागलेली आहे. सगळ्यांनी ती स्वीकारलेली आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सिंधू आणि द्रविड अशा दोन प्रकारच्या संस्कृती उदयाला आल्या, आणि सिंधू संस्कृती ही पुरुष प्रधान होती तर द्रविड संस्कृती ही स्त्री प्रधान होती. परंतु आता मात्र हा भेदभाव हळूहळू कुठेतरी कमी होताना दिसतोय, आणि हा भेदभाव आपल्या सगळ्यांना दूर करणं, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण एक खारीचा वाटा उचलणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.